राहुरी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्यामुळे तनपुरेंनी माघार घेतली असं माध्यमांमध्ये समोर आलं आणि तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना तेव्हापासूनच उधाण आलं। पण त्याच वेळी आपण भाजपात जाणार नसल्याचं प्राजक्त तनपुरेंनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादीतील नेत्यांनी या चर्चांना अर्थ नसल्याचं स्पष्ट केलं, पण माध्यमांमध्ये ही चर्चा मात्र चालूच राहिली। अशातच विधान परिषद सभापती राम शिंदेंनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर मतदारसंघाबाबत एक सूचक विधान केलं। ते म्हणाले की या जागेबाबत पक्षात निष्ठावंतांना सोडून वेगळा निर्णय होऊ शकतो। त्यावेळेस हा वेगळा निर्णय म्हणजेच प्राजक्त तनपुरे असू शकतात असा अंदाज सर्व बाजूंनी लावला गेला। तनपुरेंच्या भाजप प्रवेशाबाबतच्या शक्यतांचे धागे जुळत असतानाच आणि त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर तुतारी फुकणाऱ्या माणसाचा डीपी बदलला आणि आपले मामा म्हणजेच राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा फोटो अपलोड केला। यावरून शिक्कामोर्तब झालं की प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी सोडणार आणि भाजपमध्ये दाखल होणार। त्यासोबत सध्याच्या घडीनुसार तनपुरेंच्या भाजप प्रवेशाची सगळी तयारी झाली असून आज ते भाजप पक्षात सामील होतील असं आता सगळीकडे दिसून येत आहे। पण मंडळी, तनपुरेंना हा निर्णय का घ्यावा लागतोय? नेमक्या कोणत्या कारणांमुळे तनपुरेंनी वाट बदलली आहे? तनपुरे भाजपमध्ये गेल्यामुळे नेमकं काय समीकरण बदलणार? राष्ट्रवादीला आणि पर्यायानं महाविकास आघाडीला काय तोटा होणार? या प्रवेशानं भाजपला काय फायदा होणार? याच प्रश्नांवर आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी। मंडळी, तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते, त्यातल्या त्यात राष्ट्रवादीचा पक्षीय चेहरा असलेल्या माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सख्खे भाचे। जयंत पाटील यांचं वर्तुळ म्हणजे शरद पवारांच्या निष्ठावंतांच्या फळीतलं मुख्य वर्तुळ। पण सध्या या मुख्य वर्तुळातले प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये जात असल्यानं राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। प्राजक्त तनपुरेंचे आजोबा 2 वेळा आमदार होते, वडील एकदा खासदार आणि 5 वेळा आमदार होते, तर आई नगराध्यक्ष होती। त्यामुळे त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत प्राजक्त तनपुरे हे देखील राजकारणात उतरलेले होते। सुरुवातीला राहुरी नगर परिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले। त्यानंतर नगराध्यक्ष असतानाच 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना स्वर्गीय शिवाजीराव कर्डिलेंच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। त्यावेळेस तनपुरे निवडून आले आणि पहिल्यांदाच निवडून आलेले तनपुरे हे राज्याचे राज्यमंत्री झाले। त्या काही राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि तनपुरेंना 6 खात्यांचं राज्यमंत्रीपद मिळालं। नंतर महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि राष्ट्रवादीत फूट पडली। त्यावेळी तनपुरे अजित पवारांसोबत न जाता शरद पवार गटात थांबले। 2024 साली पुन्हा ते विधानसभेला कर्डिलेंच्या विरोधात उभे राहिले। यावेळी मात्र वारं फिरलं आणि लोकांनी कर्डिलेंच्या बाजूनं कौल दिला। त्या निवडणुकीत प्राजक्त तनपुरेंचा पराभव झाला। आमदार म्हणून विधानसभेत शिवाजी कर्डिले गेले। त्यानंतर काही महिन्यांपूर्वी कर्डिले यांचं निधन झालं आणि राहुरी मतदारसंघात पोटनिवडणूक लागली। या निवडणुकीत सुरुवातीला उभे राहणार या चर्चांना उधाण आलं, पण अचानक तनपुरेंनी अनपेक्षितपणे माघार घेतली। या माघार घेण्याच्या कृतीनंतरच तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं। त्यामुळे या दरम्यान मिळालेला भविष्यातील मोठ्या संधीचा शब्द हे भाजप प्रवेशाचं एक कारण मानलं जात आहे। मंडळी, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। अहिल्यानगर विधान परिषदेचा मतदारसंघ भाजपकडेच असणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय। त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारी तनपुरेंना मिळू शकते, म्हणूनच तनपुरे भाजपात जात आहेत असं सांगितलं जात आहे। मंडळी, याच दरम्यान प्राजक्त तनपुरेंच्या दुसऱ्या एका वक्तव्याची चर्चा होतीये आणि त्यातच त्यांच्या भाजप प्रवेशाचं दुसरं कारण सांगितलं जात आहे। मध्यंतरी तनपुरे बोलताना असं म्हणाले होते, आजच्या राजकारणात तत्व आणि निष्ठा सांभाळणाऱ्या राजकारण्यांचं राजकारण संपत चाललंय, याचं दुःख होतं। मी पक्षावर प्रामाणिकपणे निष्ठा ठेवली, पण निष्ठा आणि तत्व सांभाळताना माझं मोठं राजकीय नुकसान झालं। माझ्यासोबत पक्षात असणारे 3 जण राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले, तिकडे त्यांना थेट कॅबिनेट मंत्री पद मिळालं, पण दुसरीकडे आमच्यासारख्या निष्ठावंतांच्या पदरात मात्र काहीच पडलं नाही। मला 2024च्या विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव आलेला होता आणि सत्तेत सहभागी होण्याची अनेकदा संधी देखील आलेली होती, पण मी पक्षनिष्ठा सोडली नाही। जर जनताच अशा संधीसाधू राजकारणाला पाठिंबा देत असेल तर आमच्यासारख्या नेत्यांना आता आपल्या भूमिकेचा पुन्हा एकदा विचार करावा लागेल, असं मतच त्यांनी मांडलेलं होतं। एकंदरीत काय तर विरोधी पक्षात नसणारी संधी, सत्तेपासून दुरावा आणि वाट्याला येत चाललेली राजकीय उपेक्षितता
हे सुद्धा तनपुरेंच्या भाजप प्रवेशाचे एक कारण असू शकतं. यानंतरचं महत्वाचं कारण मानलं जात आहे ते म्हणजे तनपुरेंच्या मागे लागलेली ईडी चौकशी. म्हणजे प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री असताना राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना तोट्यात आला. त्यानंतर तो कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं जप्त केला आणि या कारखान्याचा लिलाव जाहीर झाला. तेव्हा कारखान्याची किंमत 26 कोटी रुपये जाहीर करण्यात आलेली होती. मात्र प्राजक्त तनपुरेंच्या प्रसाद शुगर अँड ॲडलाइट या कंपनीनं तो कारखाना केवळ 13 कोटी रुपयांना विकत घेतला. हाच व्यवहार ईडीला संशयास्पद वाटला आणि त्याची चौकशी सुरू झाली. परंतु या चौकशीच्या विरोधात तनपुरेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या काही ईडीची चौकशी ही अंतिम टप्प्यात आलेली होती. त्याच्यात समांतर तुलनेत राहुरीत पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली होती. दुसऱ्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडणार तोच आदल्या दिवशी उच्च न्यायालयाकडून प्राजक्त तनपुरेंच्या बाजूने निकाल लागला आणि त्यावेळी तनपुरेंना मिळणारा दिलासा निवडणुकीतील माघारीमुळे मिळालाय का असा प्रश्न उपस्थित झाला. म्हणूनच तनपुरेंच्या मागे ईडीची टांगती तलवार हे सुद्धा भाजप प्रवेशाचं एक कारण मानलं जात आहे. यानंतरचं तनपुरेंच्या भाजप प्रवेशाचं आणखी एक कारण म्हणजे जयंत पाटील. जयंत पाटील म्हणजे राष्ट्रवादीचे असे नेते ज्यांना सत्ताधाऱ्यांकडून कितीही टार्गेट केलं तरी त्यांनी राष्ट्रवादी सोडली नाही. कित्येक वेळा त्यांच्यावर टीका करण्यात आली पण तरीही त्यांना धोबीपछाड देणं अवघड गेलं. पण प्राजक्त तनपुरे जयंत पाटलांचे सख्खे भाचे आहेत. त्यामुळे तनपुरे यांना सोबत घेणं हा पाटलांच्या राजकीय अस्तित्वाला धोका मानला जातोय. यानंतरचं तनपुरेंच्या भाजप प्रवेशाचं कारण म्हणलं जाते ते म्हणजे अहिल्यानगरात भाजप पक्षाला बळकट करणं. सध्या अहिल्यानगरात भाजपची ताकद बळकट करण्याच्या दृष्टीनं प्राजक्त तनपुरेंचा पक्ष प्रवेश महत्वाचा मानला जातोय. राहुरीत असणारा तनपुरेंचा गट भाजपासाठी महत्वाचा आहे. 2024च्या लोकसभेला सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या लढतीत विखेंपेक्षा 8,900 मतं लंकेंना जास्त मिळालेली होती. आणि 2029च्या लोकसभेचा विचार करता तनपुरेंच्या रूपानं राहुरी मतदारसंघातील गॅप भरून काढण्याच्या विचारात भाजप असू शकतो. त्यातही विधानसभेचा विचार करता विरोधातला प्रबळ दावेदार आपल्या बाजूने असणं ही भाजपसाठी जमेची बाजू असू शकते. त्यासोबत प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशातून अहिल्यानगरात शरद पवारांची ताकद आणखी कमी करण्याचा हा प्रयत्नही असू शकतो. निलेश लंके, रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे या 3 नेत्यांमुळे अहिल्यानगरात शरद पवारांची राष्ट्रवादी टिकून राहिलेली गेल्या काही काळात दिसलेली आहे. हे 3ही नेते आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावीपणे राष्ट्रवादी मजबूत करत होते. परंतु तनपुरेंच्या भाजप प्रवेशानं या घोडदौडीला ब्रेक देण्याचा हा प्रयत्न असू शकतो असं मानलं जाते. प्राजक्त तनपुरेंच्या प्रवेशानं भाजपाच्या पारड्यात पडणाऱ्या भरीच्या शक्यता आपण बघितल्या. परंतु काही राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीनं हा प्रवेश जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या राजकीय चालीचाच एक भाग असल्याचं देखील मानलं जात आहे. तर काहींच्या मते फडणवीस हे या माध्यमातून पवारांना शह देत आहेत. पण आता यातलं नेमकं काय होणार येणाऱ्या काळात कळेलच. पण सध्या घडणाऱ्या या सगळ्या घडामोडी आणि प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.